नमस्कार मंडळी. वातावरण एकदम बदलून गेलं. थोडीशी कुठेतरी मनाला तनाला सुखावणारी पौर्णिमा, तिचं चांदणं, आकाशात एखाद्या तप्त गोलासारखा दिसणारा चंद्रसुद्धा किंवा पहाटेच्या वेळेस अतिशय निरामय होऊन आपलं स्वतःचं चांदणं, आपलं तेज पसरवणारा, लोकांना शांतवणारा चंद्र पण सकाळ झाली आणि सूर्यनारायणाच्या रश्मीनं आपला रंग लगेच दाखवायला सुरुवात केली. सर्वांगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. माथ्यावर एक साधा घर्मबिंदू हळूच उघडला. मी हाताने तो टिपला आणि माझ्या मनामध्ये कालपासून जी घालमेल चालू झाली होती ते तत्त्व समोर येत आहे असं वाटलं. आपण या तत्त्वाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूया. कुठून येतं हे पाणी? कसं निर्माण झालं? कोणी निर्माण केलं? तुम्ही म्हणाल, हे तर साधे प्रश्न आहेत. पृथ्वीवर, विश्वात सूर्यनारायणाच्या कृपेने जेव्हा बाष्प निर्माण होतं, त्या बाष्पाचं घनीभूत रूप आहे हे पाणी. किती आवश्यक आहे देहाला, किती महत्त्वाचं तत्त्व भगवंतांनी आपल्यासाठी दिलं आहे. आपण येता जाता अनेक वेळा गाणी म्हणतो, पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाए उस जैसा. माझ्या पोटातलं विचारांचं पाणी ढवळायला लागलं. अस्तित्व नव्हतं, पण विश्व होतं. अंतरिक्षात कुठेतरी कृष्णविवराच्या सांदी कोपऱ्यात या पाण्याचं अस्तित्व होतं. कारण हिरण्यगर्भांड जेव्हा तयार झालं तेव्हा ते अंड अनेक दिव्य वर्ष पाण्यात तर पडून राहिलं. त्याची शक्ल झाली आणि निर्माण झालं हे विश्व, जे आपण पाहतो, अनुभवतो, जगतो, मानव होऊन जगतो. एवढं अमूल्य पाणी, ते मिळवण्यासाठी वणवण करावी लागते. ते नाही मिळालं तर जीव कासावीस होतो. म्हणूनच म्हणतात की पाणी जीवन आहे, पाणी मानवाचं अमृत आहे. माझे डोळे भरून आले. सरसर माझ्या डोळ्यात थांबलेली गंगा माझ्याच गालावर ओघळू लागली. का वाहतं हे पाणी? कोणी दिसलं, कोणी हसलं, कोणी रागावलं, कोणी हरवलं, कोणी सोडून गेलं, कोणी सापडलं. कधी लहान मूल होतं, कधी तरुणाईमधली सापडलेली भूल बनतं, तर कधी वृद्धापकाळातल्या अवस्थेतून डोळ्यातून सारखं टप टप गळतं, तर कधी डिप्रेशनच्या मुळं आपल्या मनातलं सगळंच डोळ्यात साठवलं जातं. मला असं वाटतं, मातेच्या हृदयात जसं निसर्गनिर्मित दुग्धामृत आहे, तसंच हे भावभावनांचं मिश्रण कालून ठेवलेलं आहे अमृतमय तत्वात, प्रत्येक माणसाच्या देहात या भगवंताने. काय सांगतं पाणी? आवश्यकता आहे तेवढं साठवा. का मन पाण्यासारखं निर्मळ करा. पाणी आणि मन दोघांचं फार सख्य आहे. भावना त्यांची प्रिय, फार जवळची आहे. काही असेल साठवलेलं मनात, ते सांगायचं असेल तर जेवढं स्पर्शाने सांगतो तेवढंच अश्रूंनाही आपण वाट देतो. भगवंताशी एकरूप होताच सद्गदित होऊन ते हळूच आपल्या डोळ्याच्या कडा पाणवतं, अगदी आपल्या आईसारखं. आई जशी गालावर हात फिरून माया करते ना, तसं ते ओघळताना आपल्यावर मायाच करतं. तुझी सारी दुःख, तुझी सुख नुसतीच साठवून ठेवू नकोस, ती वाहून जाऊन दे. पुढे चल. वाहणं हा जसा माझा नियम आहे, तसं जीवनाचा नियमसुद्धा पुढं जाणं, पुढं चालणं असं आहे. दररोजचा दिवस नवीन अनुभव, आपलं जीवन प्रभावित करणं हा गुणधर्म आहे या पाण्याचा. हेच पाणी अर्घ्य आहे, हेच पाणी दान आहे, हेच पाणी आनंद उत्सवाचे क्षण आहे, आणि हेच पाणी तटस्थपणे करण्यात येणारं तर्पण आहे. जन्म आणि मरणानंतरही देहाच्या मातीला स्वतःत सामावून घेणारी ही मातृशक्ती आहे. वरदान आहे भगवंतांनी दिलेलं. आपण या वर्तमानामध्ये या तत्त्वाला वाचवण्यासाठी ते जपून वापरा असे शब्द वापरतो. पण खरं सांगू का, कधी कधी असं दिसतं की भावना बोथट झाल्यामुळे डोळ्यांच्या या टाकीमध्ये, डोळ्यांच्या साठवणीमध्ये त्या सरीच येत नाहीत धावून. सरी कोसळल्याशिवाय खरं म्हणजे आत्मपूर्ती, आनंद नाही. पण मित्रांनो, नेमकं आपण तेच विसरून गेलो आहोत. आपल्यात असलेलं सत्व ओळखा, ते तत्त्व, ते सत्व सांभाळा. भगवंताच्या अस्तित्वाची ती खूण आहे. वरुण देव त्यात सामावलेले आहेत, त्यांना ओळखा.
त्यांच्यासारखं निर्मळ बनून व्हायलात तर ते गंगेसारखं पवित्र होईल आणि भगवंताच्या चरणापाशी तुम्हाला नेऊन सोडेल. कारण पाणी हेच तर द्वार आहे जननाचं आणि हाच तर मार्ग आहे मरणानंतर मोक्षाचा, मुक्तीचा. बघा, विचार करा. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा. आपल्याला सगळ्यांमध्ये सामावून जायचं आहे. सगळ्यांना समतेने, समानतेने बघायचं आहे. जो जसा समोर येईल तसा त्याच्या आनंदामध्ये मिसळून आनंदाचा भाग म्हणून जगायचं आहे. आणि ते आपल्याला पाणी शिकवतं. त्याला रंग, रूपाचं, चवीचं कुठलंच भान नसतं. फक्त एकच असतं, मिसळून जाणं. जसं भक्तीमध्ये आपण आपल्या सगळ्या जगाचा विसर पडून त्या भगवंताच्या नामामध्ये स्वतःला विसरून जातो, तितकं सहज, सोपं आपल्याच देहातून निर्माण झालेलं हे अमृत पाणी. मित्रांनो, बघा, आनंद घ्या. वेळ प्रसंगी देवासमोर बसून मन मोकळं करताना थोडंसं रडलात तरी चालेल. तो आनंदाचा क्षण असेल. जय श्रीराम.